शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले की आपण सोयाबीन पिकावर पहिली फवारणी कोणती घ्यावी व कधी घ्यावी। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकावर दुसरी फवारणी कोणती घ्यावी व कधी घ्यावी याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आणि तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ इतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा। चला तर मित्रहो, जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन दुसरी फवारणी केव्हा करावी? तर मित्रांनो, सोयाबीनला दुसरी फवारणी 45 ते 50 दिवसांच्या दरम्यान आपल्याला करायची आहे। म्हणजेच आपल्याला सोयाबीन पिकामध्ये ज्या वेळेला 5% फुलावस्था असते त्यावेळेला आपल्याला पहिली फवारणी करायची आहे, किंवा ज्यावेळेस आपल्या सोयाबीन पिकात फुलावस्था सुरू होते त्यावेळेस आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये फवारायचे काय? तर मित्रांनो, या अवस्थेमध्ये आपल्याला सोयाबीन पिकावर पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो। या अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला इमामॅक्टिन बेंझोएट या कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे। याचा वापर करत असताना 12 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी तुम्हाला याचा वापर करायचा आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, या व्यतिरिक्त आलिका या कीटकनाशकाचा वापर तुम्ही करू शकता। याचे प्रमाण तुम्हाला 10 मिली प्रति पंप त्या ठिकाणी वापरायचे आहे। ते शेतकरी मित्रांनो, आपल्या सोयाबीन पिकामधील फुलांची संख्या वाढण्यासाठी आणि फुलगळ कमी करण्यासाठी टाटाचे टाटा बहार या टॉनिकचा वापर आपल्याला यासोबत करायचा आहे। याचे प्रमाण आपल्याला 40 मिली प्रति पंप आपल्याला त्या ठिकाणी घेऊन फवारणी करायची आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त तुम्ही फॅन्टॅक प्लस या टॉनिकचा वापर देखील त्या ठिकाणी करू शकता। फॅन्टॅकचे प्रमाण तुम्हाला 10 मिली प्रति पंप त्या ठिकाणी घ्यायचे आहे आणि फवारणी करायची आहे। तसेच फुलांचे देठ मजबूत करण्यासाठी आणि फुलगळ थांबण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोरॉन 20% प्रति 20 ग्रॅम प्रति पंप आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहे। तसेच या कॉम्बिनेशन सोबत बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तुम्ही साप हे बुरशीनाशक आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे आहे। साप या बुरशीनाशकाचे प्रमाण आपल्याला 30 ग्रॅम प्रति पंप या ठिकाणी घ्यायचे आहे आणि फवारणी करायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर हे कॉम्बिनेशन फवारले तर तुमच्या सोयाबीन पिकातील अळीचे नियंत्रण होईल। तसेच फुलांची संख्या वाढायला त्या ठिकाणी मदत होईल आणि जे काही बुरशीजन्य रोग आहेत यावर देखील नियंत्रण त्या ठिकाणी होईल। ते शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांसोबत नक्की शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय